नमस्कार सिंधुदुर्ग. बदलतय जग, बदलतय तंत्रज्ञान आणि आता बदलतोय तुमच्या माहितीचा स्रोत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील इत्थंभूत घडामोडी आता अधिक वेगाने आणि थेट. जनतेचा बुलंद आवाज आणि सत्याचा निर्भीड शोध. सज्ज व्हा एका नव्या डिजिटल क्रांतीसाठी. सिंधुदुर्ग 24 तास. नवी ओळख, नवी ताकद, नवा प्रवास, नव्या जोमाने. लवकरच. तुमचा विश्वास आमची जबाबदारी. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील श्री शिवराजेश्वर मंदिरासाठी राज्य सरकारकडून वार्षिक केवळ 1 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी अत्यंत अपुरा असल्याची टीका हिंदू जनजागृती समितीने केली असून प्रतिमाह 50,000 रुपयांच्या मागणीवर सरकारने दिरंगाई केल्याचा आरोप समितीचे जिल्हा समन्वयक संजय जोशी यांनी केला आहे. नमस्कार, मी संजय जोशी, हिंदू जनजागृती समिती सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक. नुकतंच महाराष्ट्र शासनाने सिंधुदुर्ग किल्ल्यावरील जे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, श्री शिवराजेश्वर मंदिर, या मंदिरासाठी वार्षिक 1 लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. मला वाटतं हा निधी जो मंजूर केलेला आहे तो अत्यंत तुटपुंजी आहे. 1970 सालापासून 250 रुपये हा निधी देण्यात येत होता, तो अगदी एप्रिल 2026 पर्यंत. आणि त्याविषयी हिंदू जनजागृती समिती आणि शिवप्रेमी संघटनांनी सरकारकडे मागणी केली होती की हा तुटपुंज निधी जो आहे तो त्याच्यामध्ये वाढ करून मिळावी. हिंदू जनजागृती समितीने उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांची भेट घेतली होती आणि त्यावेळेला समितीने त्यांच्याकडे मागणी केली होती की 50,000 रुपये प्रति महिना एवढा निधी या मंदिरासाठी दिला जावा. एकनाथजी शिंदे यांनी तात्काळ आदेश दिले होते महसूल विभागाच्या सचिवांना की यावरती तातडीने कार्यवाही करावी. पण त्याच्या पद्धतीने कार्यवाही न होता केवळ महिन्याला 8,333 रुपये एवढाच निधी मंजूर केलेला आहे. मग या जो उपमुख्यमंत्र्यांनी जो आदेश दिला होता त्याची कार्यवाही का झाली नाही महसूल अधिकाऱ्यांकडनं, हा एक प्रश्न आहे. तर याचं उत्तर निश्चितपणे त्यांनी दिलं पाहिजे. म्हणजे ज्या छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली, ज्यांच्यामुळे आमच्या गोमाता वाचल्या, ज्यांच्यामुळे आमच्या माता भगिनींची अब्रू वाचली, ज्यांच्यामुळे आमची मंदिरं वाचली, ज्यांच्यामुळे आमची धर्म आणि संस्कृती वाचली, त्या छत्रपती शिवरायांची त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची अवहेलना होत असेल तर हे शिवप्रेमी किंवा हिंदुत्वादी संघटना कदापिही सहन करणार नाहीत. आज इकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी वार्षिक 1 लाख रुपये निधी दिला जातोय, मात्र तिकडे क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीसाठी मात्र दुप्पट निधी दिला जातोय. 2022 मध्ये 2.5 लाख रुपये आणि 2023 मध्ये 2 लाख रुपये या कबरीसाठी निधी दिला गेलेला आहे. म्हणजे या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या लेखी छत्रपती शिवरायांचं मूल्य औरंगजेबापेक्षा कमी आहे का, असा एक प्रश्न इथे निर्माण होतोय. आणि म्हणूनच याचा आम्ही निषेध करत आहोत की हा निधी आहे तो वाढवून मिळावा आणि अजून म्हणजे प्रति महिना 1 लाख रुपये हा निधी देण्यात यावा. म्हणजे वार्षिक 12 लाख रुपये निधी देण्यात यावा. एवढंच नव्हे तर औरंगजेबाच्या कबरीसाठी जो निधी दिला जातोय तो ताबडतोब बंद करण्यात यावा आणि सिंधुदुर्ग किल्ल्याचं सुशोभीकरण करण्यात यावं, अशी आमची या निमित्ताने मागणी आहे. आम्ही जी मागणी केलेली आहे त्याची जर पूर्तता झाली नाही तर आम्ही सनदशीर मार्गाने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहोत. सर्व आमदार असतील, मंत्री असतील, त्यांना ठिकठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत आणि सनदशीर मार्गाने रस्त्यावर उतरून आम्ही निश्चितपणे या निधी वाढवण्यासाठी आपण आंदोलनाचा मार्ग हा स्वीकारणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.